लास्ट लेक्चरला काय बघितलेलं आपण? लास्ट लेक्चरला काय बघितलेलं? म्हणजे लास्ट लेक्चरला काय बघितलेलं आपण? कशाचं प्रिपरेशन बघितलेलं आपण? सोडियम क्लोराइड, सेरिक अमोनियम सल्फेटचं 0.1 मोलार. आवाज येतोय माझा सगळ्यांना? येस मॅम. ओके. तर बघा आपण रेडॉक्स टायट्रेशनच्या टाइप मधला फर्स्ट टाइप बघितलाय, सिरिमेट्रिक टायट्रेशन. सेकंड आहे आयडिमेट्रिक टायट्रेशन. स्क्रोल करा. इथे बघा, क्रोम मध्ये बघा. तर बघा हा चार्ट दिलाय तुम्हाला. चार्ट मध्ये 4 टाइप्स दाखवले रेडॉक्स टाइप. फर्स्ट क्वांटिटेटिव्ह क्लासिकल केमिकल अनालिसिस. त्यामध्ये 2 टाइप आहेत, ग्रॅव्हिमेट्री आणि टायट्रेशन. टायट्रेशन कोणते कोणते बघा, ऍसिड बेस प्रेसिपिटेशन, कॉम्प्लेक्सोमेट्री आणि रेडॉक्स टायट्रेशन. ओके. रेडॉक्स टायट्रेशन मध्ये आपण ते 4 टाइप्स बघितले. सिरिमेट्री म्हणजे आता बघणार आहे आपण सिरिमेट्री, आयडिमेट्री, आयडोमेट्री, ब्रोमॅटोमेट्री. कोणता अजून 4th टाइप कोणता आहे? डायक्रोमॅटोमेट्री. ओके. तिथे टाइप्स दिलेले आहेत. टायट्रेशन इन्व्हॉल्विंग आयोडीन. आयोडीनचे 2 टाइप आहेत बघा. आयडिमेट्री जो काय आपण आज टायट्रेशनचा टाइप बघणार आहे. माझा आवाज येतोय सगळ्यांना? येस मॅम. येस मॅम. ओके. तर बघा आयडिमेट्री वरून समजेल की कशाचं टायट्रेशन करायचं आपल्याला, स्टँडर्डायझेशन कशाचं करायचं. आयडी इथे बघा, DI, IODI, इथे काय आयोडीन घ्यायचं आपल्याला. ओके. टाइप्स नावावरूनच लक्षात येते आयडिमेट्री आणि आयडोमेट्री. आयडिमेट्री मध्ये बघा काय करायचं आपल्याला, स्टँडर्ड सोल्युशन बनवायचं आयडिमेट्रीचं. त्यामध्ये स्टँडर्ड सोल्युशन कशाचं बनवणार आपण, आयोडीनचं. ओके. आयोडीनचं आपण स्टँडर्ड सोल्युशन बनवणार आणि त्याचं अनालिसिस करायचं आपल्याला, स्टँडर्डायझेशन. आता यामध्ये बघा जे काही इंटर कन्वर्जन होणार आहे आयोडीनचं आणि जे काय इंटर कन्वर्जन होणार आहे इलेमेंटल इंटर कन्वर्जन आयोडीनचं, तर काय फॉर्म होणार आहे, आयोडाइड फॉर्म होणार आहे. तर बघा रिएक्शन कशी असणार, I2 प्लस 2 इलेक्ट्रॉन and it gives 2 iodide molecule. I2 म्हणजे आयोडीन आणि I मायनस म्हणजे काय आहे, आयोडाइड. ओके. आयोडाइड मॉलिक्यूल आहे तो. आता यामध्ये बघा हा जो काय आयोडीनचा मॉलिक्यूल आहे तो ऍसिडिक सोल्युशन मध्ये रिएक्ट होणार आहे. ऍसिडिक सोल्युशन मध्ये म्हणजे आपण काय घेणार आहे, हायड्रोक्लोरिक ऍसिड, स्ट्रॉंग ऍसिड आहे. त्यामध्ये रिएक्शन काय होणार आहे, पोटॅशियम आयोडाइड, 2 मोल्स ऑफ पोटॅशियम आयोडाइड प्लस सल्फ्युरिक ऍसिड. सल्फ्युरिक ऍसिड सोबत रिएक्शन झाल्यावर काय फॉर्म होणार आहे, पोटॅशियम सल्फेट K2SO4 and प्लस हायड्रोजन आयोडाइड, 2 मॉलिक्यूल होणार आहेत त्याचे. तर यामध्ये काय क्वांटिटेटिव्ह अनालिसिस सोल्युशन, तुम्हाला स्क्रीन दिसते का? The quantitative analysis of the solution and oxidizing by adding the iodide which react to form the
त्यामध्ये बघा जो काय आयोडाइड मॉलिक्यूल आहे म्हणजे आय मायनस जो काय आयोडाइड मॉलिक्यूल आहे तो रिॲक्ट होणार आहे एलिमेंट सोबत, ऑक्सिडायझिंग एजंट सोबत, आणि काय फॉर्म होणार आहे म्हणजे I2 मॉलिक्यूल. म्हणजे यामध्ये काय होणार आहे इंटर कन्वर्जन होणार आहे इलेमेंटल अनालिसिस. द सेकंड पॉइंट बघा काय दिलंय, द रिलायझड आयोडीन इज देन टायट्रेटेड विथ द अनदर स्पेसिस. आता जे काय आयोडीन तयार फॉर्म झाले आयोडीन ते काय होणार आहे अनदर स्पेसिस, दुसऱ्या स्पेसिस सोबत ते काय होणार आहे रिॲक्ट होणार आहे. आता बघा स्टँडर्ड थायोसल्फेट सोल्युशन आपल्याला प्रिपेअर करायचं, त्याच्यासोबत आपल्याला त्याचं स्टँडर्डायझेशन करायचंय. It is used for this the method is called as a iodometry. त्याला आयोडोमेट्री का म्हणले, पहिल्यांदा आपण ऑक्सिडायझिंग एजंट यूज करून टायट्रेशन करणार आहे आपण. नेक्स्ट या. आता यामध्ये बघा फर्स्ट स्टेप काय करायचं आपल्याला रिएक्शन. आता बघा ऑक्सिडायझिंग एजंट कोणता इथं, ऑक्सिडायझिंग एजंट कोणता आहे पोटॅशियम डायक्रोमेट K2Cr2O7 पोटॅशियम डायक्रोमेट अँड पोटॅशियम आयोडाइड अँड आयोडीन इज क्विकली लिबरेटेड. जे काय पोटॅशियम आयोडाइड आहे ते काय कशासोबत रिएक्ट होणार आहे ऑक्सिडायझिंग एजंट. आपण ऑक्सिडायझिंग एजंट कोणता घेतलाय K2Cr2O7 आणि काय फॉर्म होणार आहे आयोडीन. ओके, आयोडीन लिबरेट होणार आहे. तर इथं बघा टायट्रेशन तुम्हाला डायग्राम मध्ये दाखवले, पिक्चर दाखवलाय त्याचा टायट्रेशन कसं होणार आहे. खाली रिएक्शन दिले पोटॅशियम डायक्रोमेट प्लस 6 मॉलिक्यूल ऑफ पोटॅशियम आयोडाइड 7 मॉलिक्यूल ऑफ सल्फ्युरिक ऍसिड आणि काय फॉर्म होणार आहे इथं, हा काय मॉलिक्यूल आहे Kr2SO4 3 मॉलिक्यूल त्याचे काय डायक्रोमेट आहे, डायक्रोमेट. Then potassium 4 molecule of potassium sulfate, 7 molecule of water and 3 molecule of iodine. हे रिएक्शन मध्ये प्रोडक्ट फॉर्म होणार आहे त्याचा. स्लाइड वर घेऊया. तुम्ही तिथे बसता का पाठीमागे, म्हणजे तुम्हाला क्लिअर दिसेल. आता यामध्ये बघा आपण आयोडीन यूज करणार आहे. आयोडीन कसं आहे व्होलाटाईल कंपाऊंड आहे, व्होलाटाईल. तो काय होणार आहे कोल्ड सोल्युशन, जेव्हा कोल्ड कंडिशन असणार आहे आपण ह्या टायट्रेशन मध्ये स्टार्च इंडिकेटर यूज करणार आहे. कोल्ड कंडिशन मध्ये स्टार्च इंडिकेटरची जेव्हा टेम्परेचर जास्त असेल तेव्हा स्टार्च इंडिकेटरचं काय होणार आहे सेन्सिटिव्हिटी कमी होणार आहे. ओके, म्हणजे जो स्टार्च इंडिकेटर आपण जो काय ऍड करून स्टार्च इंडिकेटर ऍड केल्यावर आपल्याला जो कलर येणार आहे त्यामध्ये जास्त हीट असेल तर तो कलर काय होणार आहे डिमिनिश होणार, म्हणजे कलर येणार नाही, त्याची सेन्सिटिव्हिटी कमी होईल. And iodometric titration cannot be performed in a strong alkaline solution to form a hypoiodide. हे titration कशामध्ये cannot be performed a strong alkaline solution. Strong alkaline solution मध्ये काय करायचं नाही हे titration आपल्याला. त्यामध्ये काय फॉर्म होणार आहे hypoiodide मॉलिक्यूल फॉर्म होणार आहे. नेक्स्ट स्लाइड घ्या. रिएक्शन लिहून झाली सगळ्यांची. स्क्रोल करा. नेक्स्ट आहे का ओके. तर यामध्ये बघा द लिबरेटेड आयोडीन इन फर्स्ट स्टेप. आता बघा पहिल्यांदा जे काय आयोडीन लिबरेट झाले रिएक्शन होऊन तर ते काय करायचंय स्टँडर्डायझेशन करायचं. त्याचं कशासोबत करायचंय सोडियम थायोसल्फेट. सोडियम थायोसल्फेट म्हणजे आपल्याला सोडियम थायोसल्फेट सोबत स्टँडर्डायझेशन करायचं, म्हणजे त्याचं प्रॉपर कॉन्सन्ट्रेशन मध्ये त्याचं सोल्युशन बनवावं लागणार आपल्याला. आणि स्टार्च इंडिकेटर त्यामध्ये काय करायचंय स्टार्च इंडिकेटर यूज करायचं. and at the end point blue or violet color of a starch indicator is a disappear. आता यामध्ये काय होणार आहे ब्ल्यू किंवा जो काय व्हायलेट कलर आहे तो काय होणार आहे स्टार्च इंडिकेटर मुळे डिसअपियर होणार आहे. रिएक्शन दिले बघा iodine molecule plus 2S2O3 2 minus it gives S4O6 2 minus plus
2 molecules of iodide. स्टारच्या इंडिकेटर मुळे काय होणार आहे, ब्ल्यू किंवा व्हायलेट कलर जो काही येणार आहे तो काय होणार आहे, डिसअपियर होणार. तर बघा इतर डायग्राम पिक्चर मध्ये दाखवले तुम्हाला, टायट्रेशन मध्ये ब्ल्यू कलर आलता स्टँडर्डायझेशन करताना, तर तो काय झालाय, डिसअपियर होणार आहे. नेक्स्ट मी शेअर करेन क्लासरूम वर, नंतर लिहून घ्या तुम्ही. ओके. स्टँडर्डायझेशन कशासोबत करायचं आणि इंडिकेटर कोणतं यूज करायचं हे जरी तेवढं जरी लिहिलं तरी चालेल. नेक्स्ट बघा आता, प्रिपरेशन ऑफ 0.1 मोलार सोडियम थायोसल्फेट. आपल्याला त्याचं कॉन्सन्ट्रेशन बनवायचे. सोडियम थायोसल्फेटचं किती बनवणार आहे आपण, 0.1 मोलार. तर त्यामध्ये काय घ्यायचंय बघा, 25 ग्रॅम ऑफ सोडियम थायोसल्फेट अँड 2.2 ग्रॅम ऑफ सोडियम कार्बोनेट इन डायल्यूट टू 1 लिटर विथ वॉटर. ओके, हे काय करायचं आपल्याला, वॉटर मध्ये डायल्यूट करायचंय. 25 ग्रॅम सोडियम थायोसल्फेट अँड 0.2 ग्रॅम ऑफ सोडियम कार्बोनेट. वॉटर कसं घ्यायचंय आपल्याला, कार्बन डायऑक्साइड फ्री वॉटर घ्यायचंय. ओके, कार्बन डायऑक्साइड फ्री वॉटर आपल्याला घ्यायचंय. देन काय करायचंय, त्यानंतर काय करायचंय, डिझॉल्व 0.200 ग्रॅम ऑफ पोटॅशियम ब्रोमेट ऍक्युरेटली वेड इन द वॉटर टू प्रोड्यूस 25 ml. नंतर काय करायचंय, 0.200 ग्रॅम ऑफ पोटॅशियम ब्रोमेट त्यामध्ये काय करायचंय, डिझॉल्व करून घ्यायचंय. देन नेक्स्ट, आणि नंतर त्याचं व्हॉल्यूम किती होणार, 250 ml. देन नेक्स्ट 250 ml ऑफ दिस सोल्युशन, ते सोल्युशन आपल्याला 50 ml घ्यायचं. आता जे प्रिपेअर केलं 250 ml, त्यातलं 50 ml सोल्युशन. देन ऍड 2 ग्रॅम ऑफ पोटॅशियम आयोडाइड. नंतर ऍड काय करायचं आपल्याला, 2 ग्रॅम ऑफ पोटॅशियम आयोडाइड आणि 3 ml ऑफ 2 मोलार हायड्रोक्लोरिक ऍसिड. आपल्याला काय करायचं, त्या 50 ml सोल्युशन मध्ये 2 ग्रॅम पोटॅशियम आयोडाइड आणि 3 ml ऑफ 2 मोलार हायड्रोक्लोरिक ऍसिड हे ऍड करायचं आहे. अँड स्टार्च इंडिकेटर टाकून त्याचं काय करायचं आपल्याला, स्टँडर्डायझेशन करायचं. हे आपण सोल्युशन प्रिपेअर केलं, 0.1 मोलार सोडियम स्टार्च इंडिकेटर यूज केल्यामुळे त्यामध्ये काय होणार आहे, ब्ल्यू कलर इज डिस्चार्ज. लक्षात आले प्रिपरेशन कसं करायचंय 0.1 मोलार सोडियम थायोसल्फेटचं. झाले लिहून. आता बघा फॅक्टर कॅल्क्युलेशन कसं दिलं, each ml of 0.1 मोलार सोडियम थायोसल्फेट is equivalent to 0.002784 ग्रॅम ऑफ पोटॅशियम ब्रोमेट. 0.2784 ग्रॅम हे काय मॉलिक्युलर वेट आहे. बालाजी घडगे माईक म्यूट करा तुमचा. हे काय मॉलिक्युलर वेट आहे पोटॅशियम ब्रोमेटचं. त्या पोटॅशियम ब्रोमेटच्या मॉलिक्युलर वेट ला इक्विव्हॅलंट असणार आहे 1 ml, each ml of 0.1 मोलार सोडियम थायोसल्फेट. हॅलो मॅम. हा बोला. वेटिंग स्टुडंट्सला ऍड करा.
आता यामध्ये बघा आपण पहिल्यांदा कशासोबत टायट्रेशन केलं, सोडियम थायोसल्फेट सोबत. आता बघा त्यातला ए पॉइंट आहे विथ पोटॅशियम डायक्रोमेट. पोटॅशियम डायक्रोमेट सोबत आपण त्याचं पोटॅशियम डायक्रोमेट सोबत आपण त्याचं टायट्रेशन करू शकतो. आणि पोटॅशियम डायक्रोमेट इज अ प्रायमरी स्टँडर्ड. प्रायमरी स्टँडर्ड आहे पोटॅशियम डायक्रोमेट. इट ऍक्ट ऍज अन ऑक्सिडायझिंग एजंट. हा कसा ऍक्ट करतोय? ऑक्सिडायझिंग एजंट सारखा. इन स्टँडर्डायझेशन सोडियम थायोसल्फेट इज नोन ऍज known quantity of potassium dichromate is dissolved in water and acidified with hydrochloric acid. Hydrochloric acid and excess potassium iodide is added. आता बघा पोटॅशियम डायक्रोमेट Cr2O7 ह्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. तर त्यामध्ये बघा आपल्याला आपण जे काही स्टँडर्डायझेशन केलं सोडियम थायोसल्फेटचं, तर ते नोन क्वांटिटी म्हणजे आपल्याला क्वांटिटी माहित होती, त्याचं कॉन्सन्ट्रेशन माहित होतं 0.1 मोलर. आपण ते सोल्युशन काय करायचंय, पोटॅशियम डायक्रोमेट जे आहे त्या डिझॉल्व्ह करायचं. ओके, पोटॅशियम डायक्रोमेट त्यामध्ये डिझॉल्व्ह करायचं अँड एक्सेस अमाऊंट ऑफ पोटॅशियम आयोडाइड इज ऍडेड. पोटॅशियम आयोडाइड काय करायचं आपल्याला ऍड करायचं आणि पोटॅशियम डायक्रोमेट ऑक्सिडाइजेस पोटॅशियम आयोडाइड टू फॉर्म अ 2 iodine and liberated iodine is then titrated with the thiosulfate using starch indicator till pale green color. आता यामध्ये बघा पोटॅशियम आयोडाइड जी काही रिएक्शन होणार आहे, पोटॅशियम डायक्रोमेटची रिएक्शन पोटॅशियम आयोडाइड सोबत झाल्यावर आयोडीन लिबरेट होणार आहे. ओके, आयोडीन लिबरेट झाल्यावर त्यामध्ये थायोसल्फेट सोबत टायट्रेट करणार आणि त्यामध्ये स्टार्च इंडिकेटर यूज केलं. कोणता कलर अपियर होणार आपल्याला? पेल ग्रीन कलर. पेल ग्रीन कलर अपियर होणार आहे. नेक्स्ट काय रिएक्शन बघूया. तर यामध्ये बघा रिएक्शन दिले पोटॅशियम डायक्रोमेट K2Cr2O7 पोटॅशियम डायक्रोमेट प्लस 6 मोल ऑफ पोटॅशियम आयोडाइड प्लस 7 मोल ऑफ सल्फ्युरिक ऍसिड. 7 मोल ऑफ सल्फ्युरिक ऍसिड आणि काय फॉर्म होणार आहे त्याचं? डायक्रोमेट पोटॅशियम हा मॉलिक्युल आहे Cr2SO43. हा मॉलिक्युल आहे डायक्रोमेट फॉर्म होणार आहे आणि 3 मोल्स ऑफ आयोडीन I2. ते जवळजवळ 3 वगैरे झाले ते खाली आहे. and 4K2SO4 plus 7H2O molecule. पोटॅशियम सल्फेट फॉर्म होणार आहे आणि वॉटर मॉलिक्यूल. खाली बघा आयोडीन फॉर्म झालेला आहे तिथं. and a solution of iodine has an intense yellow to brown color. त्यामुळे काय होणार आहे आयोडीनचा येलो टू ब्राउन कलर फॉर्म होणार आहे सोल्युशन मध्ये. and 1 drop of 0.1 normal iodine solution. इथं I2 2 आहे ते खाली आहे बेस नाही त्याच्या. and 1 drop of 0.1 normal iodine solution impart a precipitable pale yellow color to 100 ml water. So that otherwise colorless solution काय झालं? Colorless solution serve its own indicator. The test is made up with sensitive by the use of star solution as an indicator. यामध्ये काय करायचं आपल्याला 0.1 नॉर्मल आयोडीन सोल्युशन जेव्हा आपण ऍड करेल तेव्हा काय होणार आहे येलो कलर टू 100 ml वॉटर. 100 ml वॉटर मध्ये काय होणार आहे येलो कलर फॉर्म होणार आहे. आणि ह्यामध्ये आपण स्टार्च इंडिकेटर यूज केल्यामुळे काय होणार आहे स्टार्च इंडिकेटर कसं आहे तर सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे ह्या सोल्युशन मध्ये तो सेन्सिटिव्ह राहणार. जर त्याची हीट वाढवली आपण तर स्टार्च इंडिकेटरची सेन्सिटिव्हिटी काय होणार आहे कमी होणार आहे. Then next बघा starch react with the iodine in presence of iodide to form an intensively blue colored complex which is visible at a very low concentration of iodine. आता बघा जो आपण इंडिकेटर यूज केलाय स्टार्च इंडिकेटर तो आयोडीन सोबत रिएक्ट होणार आहे. म्हणजे ज्या काही सोल्युशन मध्ये जे काही आयोडीन प्रेझेंट आहे त्याच्यासोबत ते रिएक्ट होणार आहे आणि ब्ल्यू कलर फॉर्म होणार आहे. ब्ल्यू कलरचा कॉम्प्लेक्स फॉर्म होणार आहे.
आणि विजिबल ऍट व्हेरी लो कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयोडीन. आणि जेव्हा आयोडीनचं कॉन्सन्ट्रेशन लो असेल तेव्हा तो काय होणार आहे, विजिबल होणार, म्हणजे आपल्याला तो ब्ल्यू कलर दिसणार. नेक्स्ट बघा ऍडव्हान्टेजेस काय काय. स्टार्च इज अन इनएक्सपेन्सिव्ह फॉलोइंग डिसएडव्हान्टेजेस. डिसएडव्हान्टेजेस काय काय बघायचे. इनसोल्युबिलिटी इन कोल्ड वॉटर, तो काय आहे, इनसोल्युबल आहे कोल्ड वॉटर मध्ये. अँड इनस्टेबिलिटी इन द सस्पेन्शन इन वॉटर. स्टॅबिलिटी कशी आहे, कमी स्टॅबिलिटी म्हणजे स्टेबल नाहीये तो. सस्पेन्शन इन वॉटर. सस्पेन्शन फॉर्म झाले सुटिक्स मध्ये झाले डेफिनेशन सस्पेन्शनची. इट गिव्स अ थर्ड बघा, इट गिव्स अ वॉटर इनसोल्युबल कॉम्प्लेक्स विथ आयोडीन द फॉर्मेशन ऑफ विच precludes its addition earlier in the titration. यामध्ये काय होणार आहे, जे काही वॉटर मध्ये इनसोल्युबल कॉम्प्लेक्स आहे आयोडीनचा, इट गिव्स अ वॉटर इनसोल्युबल कॉम्प्लेक्स विथ आयोडीन. आयोडीन सोबत काय होणार आहे, इनसोल्युबल कॉम्प्लेक्स फॉर्म होणार आहे. अँड फॉर्मेशन ऑफ ऍडिशन अर्लियर इन द टायट्रेशन. टायट्रेशन मध्ये जेव्हा आपण ऍडिशन करेल तेव्हा काय होणार आहे, कॉम्प्लेक्स फॉर्म होणार आहे आयोडीन सोबत. अँड देर इज समटाइम्स ड्रिफ्ट एंड पॉइंट इज मार्क्ड व्हेन द सोल्युशन इज अ डायल्यूट. यामध्ये काय होणार आहे, सोल्युशन ड्रिफ्ट एंड पॉइंट जो काही डिटेक्ट होणार आहे, म्हणजे जो काही कलर येणार आहे आपला. द मोस्ट शॉर्ट इनकमिंग द स्टार्च इज ऑब्सेन्स ऑफ सोडियम स्टार्च ग्लायकोलेट. काय लास्टला काय आहे, स्टार्च आर अब्सेंट इन सोडियम स्टार्च ग्लायकोलेट. सोडियम स्टार्च ग्लायकोलेट मध्ये काय असणार आहे, स्टार्च अब्सेंट असणार आहे. नेक्स्ट घ्या पॉइंट बघा, प्रिपरेशन ऑफ यूज ऑफ स्टार्च सोल्युशन. स्टार्च सोल्युशन आपण कसं बनवायचं बघा. स्टार्च इंडिकेटर असणार आहे, म्हणजे तो आपल्याला काय करायचं, आपल्याला प्रिपेअर करून घ्यायचं स्टार्च सोल्युशन. बघा 1 gram of soluble starch with 5 ml of water and add stirring continuously 100 ml boiling water. आपल्याला काय करायचं बघा, ट्रिच्युरेट 1 gram of soluble starch with 5 ml water. 1 gram सोल्युबल स्टार्च घ्यायचंय, ते काय करायचं आपल्याला 5 ml वॉटर मध्ये ऍड करायचं and add stir continuously 100 ml of boiling water. ते काय करायचं आपल्याला 100. हॅलो हॅलो मॅम, स्क्रीन दिसत नाहीये. हॅलो हॅलो, स्क्रीन दिसत हा, नाही का? आता दिसतंय मॅम. तर बघा 1 ग्रॅम सोल्युबल स्टार्च आपल्याला काय करायचंय, ट्रिच्युरेट करून घ्यायचंय. ट्रिच्युरेट करून घ्यायचं म्हणजे समजतंय ना तुम्हाला. ट्रिच्युरेट करून घ्यायचं म्हणजे खलबत्त्यात आपण जो काय पेस्ट करून घ्यायचं ते. अँड 5 ml वॉटर अँड ऍड स्टरिंग कंटिन्युअसली टू 100 ml ऑफ बॉइलिंग वॉटर. ते काय करायचंय, वॉटर आपल्याला बॉइल करायचंय. नेक्स्ट स्लाइड घ्या. हे झालं आपलं स्टार्च सोल्युशन प्रिपेअर. देन नेक्स्ट बघा, आता आपण बघितलं पहिल्यांदा ऑक्सिडायझिंग एजंट सोबत बघितलं. आता बघा रिड्युसिंग एजंट सोबत. When an analyte, the reducing agent is titrated directly with the standard iodine solution, the method is called as आयोडीमेट्री. आता यामध्ये काय करायचं आपल्याला, आयोडीन सोल्युशन आहे ते डायरेक्ट रिड्युसिंग एजंट सोबत टायट्रेट करायचं. त्यालाच काय म्हणतो आपण, आयोडीमेट्री टायट्रेशन. अँड आयोडीन इज मिक्स्ड विथ potassium iodide and potassium iodide and potassium iodine solution is prepared. आता बघा Ki म्हणजे पोटॅशियम आयोडाइड आहे. पोटॅशियम आयोडाइड प्लस आयोडीन मॉलिक्यूल आणि काय फॉर्म होणार आहे, पोटॅशियम आयोडीन. And starch can be used as an indicator iodometric titration to. स्टार्च इंडिकेटर आपल्याला यूज करायचं, दोन्ही मध्ये कॉमन आहे. म्हणजे आयोडीमेट्रिक टायट्रेशन मध्ये आपल्याला स्टार्च इंडिकेटर यूज करायचं. रिएक्शन काय दिले बघा, आयोडीन इज रिएक्टेड विथ द रिड्युसिंग एजंट अँड फॉर्म 2 moles ऑफ आयोडाइड.
आयोडाईड फॉर्म होणार आहे. नेक्स्ट घ्या. लक्षात येते सगळ्यांच्या आयोडोमेट्री. तर बघा आयोडोमेट्रिक टायट्रेशन कॅन नॉट बी परफॉर्म्ड इन द स्ट्रॉंग बेसिक सोल्युशन और स्ट्रॉंग ऍसिडिक सोल्युशन. जे काय आयोडोमेट्रिक टायट्रेशनची जी काय आयोडोमेट्रिक टायट्रेशन आहे ते काय करायचं आपल्याला, कॅन नॉट बी परफॉर्म इन अ स्ट्रॉंग बेसिक सोल्युशन और स्ट्रॉंग ऍसिडिक सोल्युशन. स्ट्रॉंग बेसिक आणि ऍसिडिक सोल्युशन मध्ये ते परफॉर्म करायचे नाहीत. म्हणजे आयोडोमेट्रिक जेव्हा टायट्रेशन करतोय आपण तेव्हा स्ट्रॉंग ऍसिडिक आणि बेसिक कंपाऊंड जो काय किंवा ड्रग आहे तो आपल्याला घ्यायचा नाहीये. स्ट्रॉंग ऍसिडिक अँड स्ट्रॉंग बेसिक सोल्युशन. नेक्स्ट स्लाइड. आता बघा ह्यामध्ये रिएक्शन दिले. आयोडीन मॉलिक्यूल अँड आर्सेनिक ऑक्साइड प्लस वॉटर मॉलिक्यूल. रिव्हर्सिबल रिएक्शन आहे बघा. त्यामध्ये काय फॉर्म होणार आहे, आर्सेनिक ऑक्साइड प्लस 2 मोल्स ऑफ आयोडाइड अँड 2 हायड्रोजन मॉलिक्यूल. And the pH of iodine solution should be less than 8.5 because iodine disappointed at the basic pH. त्यामध्ये काय असणार आहे, जो काही हा बोला. स्क्रीन दिसत नाहीये मॅम. आता दिसली मॅम. जो काही पीएच आहे आयोडीनचा, आयोडीन सोल्युशनचा पीएच काय कसं घ्यायचं आपल्याला, लेस दॅन 8.5 बिकॉज ऑफ डिसअपॉइंटेड ऍज अ बेसिक पीएच. आपल्याला काय करायचंय, बेसिक पीएच घ्यायचं त्याचा. ओके, ऍसिडिक घ्यायचं नाही. 1 to 7 काय, 1 to 6 कसं असणार आहे ऍसिडिक कंडिशन, 7 ला न्यूट्रल अँड 7 to किती असते 14. 7 to 14 बेसिक कंडिशन असणार आहे. Then strong alkalis such as sodium hydroxide or sodium carbonate can't be used in the purpose because they react with the iodine to form various oxyhalogen compounds. यामध्ये काय होणार आहे, जो काही स्ट्रॉंग अल्कली आहे, स्ट्रॉंग अल्कली कोणता आहे, सोडियम हायड्रॉक्साइड NaOH. लक्ष द्या, जास्त लिहून घेऊ नका त्यात, फक्त रिएक्शन लिहून घ्या, नाहीतर मी काय सांगते ते तुम्हाला समजणार नाही. तर बघा स्ट्रॉंग अल्कली कोणता यातला, सोडियम हायड्रॉक्साइड NaOH और सोडियम कार्बोनेट can't be used this purpose because they react with iodine to form various oxyhalogen compounds. जर ते स्ट्रॉंग अल्कली जे काय सोडियम हायड्रॉक्साइड आणि सोडियम कार्बोनेट ते काय होणार आहेत, ते युज करायचे नाहीत आपल्याला. का युज करायचे नाहीत, तर ते आयोडीन सोबत रिएक्ट होऊन ऑक्सीहॅलोजन कंपाऊंड फॉर्म करणार आहेत. ओके, आयोडीन सोबत रिएक्ट झालं ते काय होणार आहे, ऑक्सीहॅलोजन कंपाऊंड फॉर्म करणार आहे. रिएक्शन दिले बघा, आयोडीन मॉलिक्यूल प्लस 2 मोल्स ऑफ hydrogen hydroxy molecule and it gives iodide molecule, iodide and iodine hydroxide. ओके, तिथं काय झालंय बघा, फॉर्म IO minus H2O oxyhalogen compound फॉर्म झालंय. and 3 moles of iodine hydroxide iodide oxide reversible reaction आहे बघा, reversibly to 2 moles of iodide and it gives iodine iodate. काय फॉर्म होणार आहे, आयोडेट. And in acidic media the iodide ion tends to get oxidized. यामध्ये काय होणार आहे, ऍसिडिक मीडिया मध्ये आयोडाइड ions tends to get oxidized. ऍसिडिक मीडियम मध्ये काय होणार आहे, आयोडाइड जो आयन आहे तो काय होणार आहे, ऑक्सिडाइज होऊन जाणार. तर रिएक्शन काय दिले बघा, 4 moles of iodide plus oxygen molecule plus 4 moles of hydrogen ion and reversible to 2 moles of iodine and 2 moles of water molecule. The reaction tends to go from right to left. Right to left होणार रिएक्शन. बघा इकडून ही रिएक्ट झाला तर तो कंपाऊंड फॉर्म होणार आहे आणि इकडून त्या रिएक्शन झाली तर इकडचं कंपाऊंड फॉर्म होणार आहे. And thiosulfate decomposes to the S2 सल्फेट ion. थायोसल्फेट काय करतो, डिकम्पोज टू द सल्फेट आयन.
And in this solution, strong acid when using starch as an indicator at the end point and either decomposed or hydrolyzed. आता यामध्ये काय इट इज द स्ट्रॉंग सोल्युशन वेन स्ट्रॉंग सोल्युशन सॉरी इफ द सोल्युशन इज अ स्ट्रॉंग ऍसिड तेव्हा स्ट्रॉंग ऍसिड मध्ये सोल्युशन असेल तर ते काय करायचं आपल्याला स्टार्च इंडिकेटर यूज करायचं ऍट द एंड पॉइंट डिटेक्ट करण्यासाठी. नेक्स्ट घ्या. नेक्स्ट बघायचं कन्क्लुजन काय असणार आहे. आयोडीन इज अ व्हेरी युजफुल टायट्रेशन मेथड. तसे युजफुल टायट्रेशन मेथड आहे. दिस मेथड युज्ड टू डिटरमाइन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ विटॅमिन सी, सोडियम थायोसल्फेट, अमाउंट ऑफ कॉपर इन अ सुपर कंडक्टर. तर ही मेथड काय यूज करते तर ते काय डिटरमाइन करायचे विटॅमिन सी चं कॉन्सन्ट्रेशन, सोडियम थायोसल्फेटचं कॉन्सन्ट्रेशन आणि अमाउंट ऑफ कॉपर इन अ सुपर कंडक्टर. कॉपरचे अमाउंट डिटरमाइन करायचे. Then next, determining the concentration of these chemicals is important because of hydroperoxide have a negative effect on acceptability of the fat matrix used. यामध्ये काय करायचं आहे कॉन्सन्ट्रेशन डिटरमाइन करायचे केमिकलचं इम्पॉर्टन्स बिकॉज hydroperoxide have a negative effect on acceptability of fat matrix used. ओके लक्षात आले आयडोमेट्री. कन्फ्युज व्हायचं नाही. आयडोमेट्री आज आपण आयडोमेट्रिक टायट्रेशन आपण बघितलं. उद्या आयडोमेट्रिक टायट्रेशन बघणार आहे. आयडोमेट्रिक मध्ये आयडीमेट्री मध्ये आयोडीन यूज करणार आहे आपण टायट्रेशन साठी. सोडियम थायोसल्फेट, पोटॅशियम डायक्रोमेट. ओके हे यूज करायचं आपल्याला. नेक्स्ट लेक्चरला आयडोमेट्रिक बघूया. 0.1 मोलार प्रिपरेशन कसं करायचं सोडियम थायोसल्फेटचं लक्षात आलंय. लक्षात आलंय सगळ्यांच्या इकडे. हॅलो हॅलो मॅम एकदा एक्सप्लेन करा ना. कोणता पॉइंट एक्सप्लेन करायचा आहे आताच 0.1 मोलारचं प्रिपरेशन का. हा मॅम. प्रिपरेशन घ्या 0.1 मोलार. तर बघा 0.1 मोलार सोडियम थायोसल्फेटचं आपल्याला प्रिपेअर करायचं आहे सोल्युशन. कसं प्रिपेअर करणार बघा. 25 ग्रॅम मॅडम स्क्रीन दिसते. येस मॅम दिसते. तर बघा 25 ग्रॅम ऑफ सोडियम थायोसल्फेट अँड 0.2 ग्रॅम ऑफ सोडियम कार्बोनेट. हे काय करायचं आपल्याला डिझॉल्व्ह करून घ्यायचं वॉटर मध्ये. वॉटर कसं यूज करणार आहे आपण कार्बन डायऑक्साइड फ्री वॉटर. देन नेक्स्ट डिझॉल्व्ह काय करायचं त्यामध्ये 0.200 ग्रॅम ऑफ पोटॅशियम ब्रोमेट. पोटॅशियम ब्रोमेट काय करायचं आपल्याला त्यामध्ये डिझॉल्व्ह करायचं अँड देन ऍड 2 ग्रॅम ऑफ पोटॅशियम आयोडाइड अँड 3 ml ऑफ 2 मोलार हायड्रोक्लोरिक ऍसिड. आपल्याला काय करायचं आहे 2 ग्रॅम ऑफ पोटॅशियम आयोडाइड वे करून घ्यायचं आपल्याला. ओके वे करून घ्यायचं अँड 3 ml ऑफ 2 मोलार हायड्रोक्लोरिक ऍसिड. म्हणजे आपल्याला 2 मोलार हायड्रोक्लोरिक ऍसिड कॉन्सन्ट्रेशन आपल्याला आधी बनवावं लागेल आणि मग 3 ml घ्यायचंय. आपण कसं बनवणार 2 मोलार हायड्रोक्लोरिक ऍसिड कोण सांगेल. 2 मोलार हायड्रोक्लोरिक ऍसिड आपण कसं बनवणार. किती घेणार हायड्रोक्लोरिक ऍसिड किती ml. प्रिपरेशन अँड स्टँडर्डायझेशन बघितलेलं आपण. हायड्रोक्लोरिक 2 ग्रॅम मध्ये घेणार का आपण. हायड्रोक्लोरिक ऍसिड लिक्विड फॉर्म मध्ये असणार आहे. मग कसं घेणार आपण. आपण 1 मोलार प्रिपरेशन बघितलेलं हायड्रोक्लोरिक ऍसिडचं. त्यामध्ये किती घेतलेलं 8.5 ml घेतलेलं 8.5 ml. आता इथं 2 मोलारला किती घेणार आपण किती घेणार किती घेणार आपण
17 ml घेणार. 70 ml होते का तेवढं? 1 मोलार साठी आपण 0.1 मोलार साठी बघितलेलं 8.5 ml बघितलेलं आपण प्रिपरेशन आणि स्टँडर्डायझेशन मध्ये. ओके, मला नेक्स्ट लेक्चरला सांगा किती घ्यायचंय. 2 ग्रॅम ऑफ पोटॅशियम आयोडाइड अँड 3 ml ऑफ 2 मोलार हायड्रोक्लोरिक ऍसिड डिझॉल्व करायचं अँड टायट्रेट विथ द सोडियम thiosulfate solution using starch indicator until the blue color. त्यामध्ये काय फॉर्म आणि टायट्रेट करायचं आपल्याला. ह्याचं टायट्रेशन कशासोबत करणार आहे आपण? सोडियम थायोसल्फेटचं स्टार्च सोबत कसं करणार आपण? त्यामध्ये इंडिकेटर आपण ऍड करणार आहे स्टार्च. कशासोबत करणार आहे? आयोडीनचं टायट्रेशन बघतोय आपण. पोटॅशियम डायक्रोमेटचं. त्यामध्ये काय करायचं आपल्याला? अँड टायट्रेट विथ द सोडियम थायोसल्फेट सोल्युशन युजिंग स्टार्च इंडिकेटर अंटिल द ब्ल्यू कलर. काय होणार आहे? ब्ल्यू कलर फॉर्म होणार आहे. नेक्स्ट स्लाइड घ्या थोडी. अँड बघा फॅक्टर कॅल्क्युलेशन याचं काय? each ml of 0.1 molar sodium thiosulfate is equivalent to 0.002,784 gram of potassium bromide. ओके, ते पोटॅशियम ब्रोमाइडच्या मॉलिक्युलर वेट सोबत इक्विव्हॅलंट असणार आहे 0.1 मोलार सोडियम थायोसल्फेट. ओके, लक्षात आलंय सगळ्यांच्या? आयोडीमेट्री. येस मॅम. बघा मयूर झांबरेंनी सांगितलंय 36.45 ग्रॅम पर मोल इन 1000 ml ऑफ वॉटर. 2 मोलार हायड्रोक्लोरिक ऍसिड 2 मोलार हायड्रोक्लोरिक ऍसिड 36.45 ग्रॅम पर मोल इन 1000 ml ऑफ वॉटर. नेक्स्ट लेक्चरला आपण आयडोमेट्रिक टायट्रेशन बघूया. आता जर बघितलं तर तुमचं कन्फ्युजन होईल. अटेंडन्स द्या. रोल नंबर 1. Present, ma'am. रोल नंबर 2. रोल नंबर 2. रोल नंबर 3. प्रेझेंट मॅम. 4. Present, ma'am. 5. Present, ma'am. 5 प्रेझेंट आहेत का? Present, ma'am. 6. प्रेझेंट मॅम. 7. प्रेझेंट मॅम. 8. 9. Present, ma'am. 10. 11. 12. 13. प्रेझेंट मॅम. 14. प्रेझेंट मॅम. 15. Present, ma'am. 16. 17. Present, ma'am. 18. Present, ma'am. 19. प्रेझेंट मॅम. 20. 22. 21. Present. 22. 23.
23, Present, ma'am. 20, 24, 25, 26, Present, ma'am. 27, 28. Present, ma'am. 27 present. Okay, Present, ma'am. 28. 29, Present. 30, 30, 31, 32, Present, 33, teacher. 33, 34, Present, ma'am. 35, Present, ma'am. 36, 36, 37, Present, ma'am. 38, 39, 39, 40, Present, ma'am. 41, Present, ma'am. 42, 43, Present, ma'am. 44, Present, ma'am. 45, 45, 46, Present. 47, Present, ma'am. 48, 48, 49, Present, ma'am. 50, Present, ma'am. 51, Present, ma'am. 52, 53, 53, 54, 55, 56, 56, 57, Present, ma'am. 58, 59, Present, ma'am. 60, Present, ma'am. 61, Present, ma'am. 62, 62, 63, Present, ma'am. 64, Present, ma'am. 65, Present, ma'am. 66, Present, ma'am. 67, Present, ma'am. 68, Present. 69, 69, 31. Hello, ma'am. हाँ बोला. रोल नंबर 30, ma'am. Present है. Hello, ma'am. हाँ बोला. रोल नंबर 2 प्रेझेंट आहे. मग तुम्ही प्रेझेंट दिली नाही. मॅम ते अनम्यूट होत नव्हतं लवकर. हॅलो मॅम. हाँ बोला. 12 रोल नंबर प्रेझेंट आहे. ओके. तुम्ही दिली नाही का प्रेझेंट? लक्ष नव्हतं का? दिले होते मॅम, पण माझा आवाज तुमच्यापर्यंत नाही आला. सिरीमेट्रिक पण एक्सप्लेन करून सांगेल काय बघितलेलं आपण त्या. काय काय बघितलेलं थोडक्यात कोण सांगेल? रोल नंबर 22 तुम्ही सांगता. काय काय समजले ना बघता जरी सांगितले, काय समजले फक्त पॉइंट पॉइंट सांगितले तरी चालते. प्रोसिजर समजली नाही का तुम्हाला? काय करायचं?
ओके. त्यामध्ये ऑक्सिडायझिंग एजंट कोणता यूज करणार आहे आपण? सेरिमेट्री मध्ये ऑक्सिडायझिंग एजंट कोणता यूज करणार आहे? सिट डाऊन. तुम्ही सांगता प्रिपरेशन कसं करायचं आहे आपल्याला? मेक शेक सेरिक सल्फेटचा 0.1 मोलार. Okay, good. Sit down. Then ferric ammonium sulfate प्रिपरेशन कसं करायचं? 0.1 मोलार. तुमचं सरनेम काय? कांबळे. सांगा. कशासोबत स्टँडर्डाइज करायचं? कशासोबत स्टँडर्डायझेशन करायचं त्याचं? आपण आता 0.1 मोलार सेरिक अमोनियम सल्फेट सोल्युशन बनवलं. ते मग कशात घेणार आपण? ब्युरेट मध्ये घेणार. मग ते त्याच्या त्या कोनिकल फ्लास्क मध्ये कशाचं सोल्युशन बनवणार आपण? स्टँडर्डायझेशन कशासोबत करणार? आर्सेनिक ट्रायऑक्साइड सोबत त्याचं स्टँडर्डायझेशन करायचंय. स्टँडर्डायझेशन दिस सोल्युशन बाय म्हणल्यावर ते कशात घ्यायचं आपण? कोनिकल फ्लास्क मध्ये. ओके. हा, आर्सेनिक ट्रायऑक्साइड कसं बनवणार आपण? तुम्ही बसा, तुम्ही सांगा आर्सेनिक ट्रायऑक्साइड कसं बनवायचं आपल्याला? %25 सांगितलं का? हा, किती कॉन्सन्ट्रेशनचं NaOH घ्यायचं आपल्याला? सिट डाऊन. घरी जाऊन रीड करत नाही का तुम्ही पॉइंट? का हँड रिटन नोट्स अपलोड केल्या नाहीत म्हणून असं व्हायलंय? बघा, युनिट 3 चे आपल्याला असाइनमेंट द्यायचे. आज दिल्यावर तुम्ही कधी सबमिट कराल? युनिट 3 मॅडम फार्मास्युटिक्सचं पण अजून लिहायचं आहे. हा, मग थोडे दिवस जास्त लागतील. किती जास्त लागतील तरी? 2 आठवडे. 2 आठवडे? येस मॅम. 2 आठवडे लागतील का आकाश कनूजी? मॅडम ते फार्मास्युटिक्सचं फ्रायडेला सबमिट करायचं होतं म्हणून ते मग ते होत नाही मॅडम फ्रायडेचं. ते उगाच घरी बसून तुम्ही लेक्चर करताय, तुम्हाला कॉलेज यायचं नाही, काय नाहीये. मॅडम हॉस्टेल चालू झालं की येतो. हॉस्टेल चालू नाही म्हणून आलो नाही. असाइनमेंट सबमिट करायचं म्हणते मी. तेच असाइनमेंट मॅडम, थोडे काय लागतील तुम्हाला? बाकी विषयाचं पण लिहायचं असतं म्हणून थोडं. कोणत्या सब्जेक्टचा? एक फक्त फार्मास्युटिक्सचे दिले. अजून नोट्स लिहायचे मॅडम वेगळ्या विषयाचे. हा, मग ते सगळं लिहावंच लागणार आहे स्टुडंटना. असाइनमेंट, ओबीटी, क्विज घ्यायची आपल्याला. अजून ओबीटी घेतली नाही सेकंड युनिटची, ती पण घ्यायची आपल्याला. हो मॅडम, टाइम पुरेना थोडं. नाही तर म्हणतात सगळेजण शुक्रवारी सबमिट करतो असाइनमेंट. तुम्हाला 2 आठवडे कसं काय लागते? मॅम होत नाही हो. तुम्हाला 2 आठवडे कसं काय लागतील असाइनमेंट लिहायला? सगळ्यांचं ओपिनियन घेऊन बघा मॅडम, कोणाला जमेल त्यांनी देतील. ओके, कधी घ्यायची सांगा, कधी सबमिट करणार तुम्ही? मंडेला सबमिट कराल? मॅम अजून द्या थोडा दिवस. अजून थोडे दिवस मंडेला सबमिट करा असाइनमेंट. आज देते तुम्हाला 3rd युनिटची असाइनमेंट.
ओके, संडेला काय करणार? संडेला सुट्टीच असणार आहे की वेन्सडे द्या मॅम. नाही, मंडेला असाइनमेंट सबमिट करा. परत मी असाइनमेंट सबमिट करून घेणार नाही मंडेला. वेन्सडे मॅम. नाही, वेन्सडे नाही, काय नाही, मंडेला करायची. ट्यूसडे. ट्यूसडे मॅडम. ट्यूसडे. मंडे फायनल केलं इथं आता. मंडेला ट्यूसडे मॅम. नाही, मंडेला सबमिट करा. रेकॉर्डिंग स्टॉप कर. हॅलो, आता तुमचं लेक्चर होणार नाही. लेफ्ट झालं तरी सगळे चालेल. मॅम कधी मग लेक्चर? 4 लाच का मॅम? आज होणार नाही, तिथून पुढचं